शिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे आज गावकऱ्यांनी जी हिंमत दाखवली, पहिल्यांदा त्या गावकऱ्यांना माझा जाहीर सलाम आणि मानाचा जय महाराष्ट्र। मार्कड या गावामध्ये आज बॅलेट पेपरवर गावकऱ्यांचं म्हणणं होतं की बॅलेट पेपरवर आम्हाला मतदान करायचं आहे, पण या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये जी हुकुमशाही चालू आहे, मार्कड गावामध्ये जी काय हुकुमशाही झाली आज, तेथील प्रांत असतील, तेथील तहसीलदार असेल, अगर तेथील पोलीस प्रशासन असेल, या लोकांनी गावाला अक्षरशः दादागिरी करून हुकुमशाही करून मतदानापासून वंचित ठेवलेलं आहे। ही दादागिरी आम्ही सहन केली जाणार नाही। या महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची दादागिरी आहे, हुकुमशाही आहे, ही सहन केली जाणार नाही हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवावं। अहो, ज्या गावामध्ये जर भाजपला मतदानच पडलं नाही आणि गाव म्हणते की आम्हाला आमचं मतदान गेलं कुठे हे पाहायचं आहे, मग या भाजपच्या पोटात का दुखतंय? पहिल्यांदा या भाजपचा मी जाहीर धिक्कार करतो आणि त्या गावामध्ये गोरगरीब जनतेला जर तुम्ही कर्फ्यू लावत असाल, या महाराष्ट्राच्या एका सामान्य खेड्यामध्ये, साध्या खेड्यामध्ये जर तुम्ही कर्फ्यू लावत असाल, मिलिटरीची फौज मागवत असाल, याच्यावरून तुमची अवकात काय या भाजपची ती दिसून येते। एका गोरगरीब खेडेगावामध्ये गोरगरीब जनतेवर हा अन्याय, हा अत्याचार किती दिवस चालणार तुमचा? आणि त्या गावकऱ्यांना माझा जाहीर सलाम आहे की तुम्ही ही जी हिंमत दाखवली, आता प्रत्येक गावातील जनतेने अशी हिंमत दाखवावी आणि या भाजपचा भांडाफोड केला पाहिजे। जय महाराष्ट्र।